नाशिक रोडच्या प्रभाग क्रमांक 20च्या नागरिकांचे मनपा अधिकाऱ्यांना निवेदन। नाशिक रोडच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये कलानगर येथे 2 दिवसापूर्वी जुने झालेले गुलमोहराचे महाकाय झाड उन्मळून पडल्याने मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली होती। यामुळे संतप्त झालेल्या महिला व ज्येष्ठ नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी तसेच इतर धोकादायक आणि जीर्ण झालेल्या झाडांचे सर्वेक्षण करून वेळीच सुरक्षिततेसाठी प्रबंध करावा या मागणीचे निवेदन महानगरपालिका नाशिक रोड विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन यांना देण्यात आले। यावेळी डॉक्टर सुनीता टावरी, मीरा तुंगार, मंगल ताजने, सुषमा लाहोटी, सुरेखा पेखळे, सुरेखा वारुंगसे, स्वाती गायधरी, सुमन महाजन, मंगल ठाकरे, पौलानी रॉय, रंजना चौगुले, स्वाती गुलालकरी, जया आसवाणी, सुनीता तांबे, श्रुती गोसावी, चांदणी पाहुजा, बहुजन शैला तेजनानी, शैला क्षत्रिय, दीपाली पर्वतीकर, रुपाली जगताप, सीना जेतीस, मीना वैद्य, शशी ममनानी, लतिका चौधरी, स्वाती गायधनी, भूषण रावल, अमरदास तल्लम, विनोद जेठवानी, दीपूशेठ तोलानी, रमेश पाळदे, शैलेश राठोड, यशवंत महाजन, बी.व्ही. वैद्य, के.व्ही. मस्के, जी.आर. ज्योतिष, राजेंद्र पर्वतीकर, ए.सी. पुहान, दिनकर झाड़े, सचिन सूर्यवंशी आदि नागरिक उपस्थित होते। खासकर गुलमोहर के झाड़ की प्रॉब्लम है। वो झाड़ कच्चे होते हैं और अब पुराने हो गए तो गिर भी जाते हैं, तो उस वजह से कई बार दुर्घटनाएं हो चुकी है। तो वो अब आगे की दुर्घटनाओं से बचने के लिए हम यहाँ पर आज निवेदन देने आए कि वो झाड़ों की थोड़ी कटाई करवाए, छाटणी करवाए। याच्यामुळे फक्त आता आम्ही निवेदन देतोय, ह्या निवेदनला फक्त निवेदन म्हणून न करता ऍक्शन घेणे हे गरजेचं आहे, असं आमची विनंती आहे। हा अनर्थ टाळण्यासाठी लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि गुलमोहराची जितकी झाडं आहेत तितकी मुळापासून काढावी। निवेदन तर आम्ही दिलेलं आहे, पण त्याचा गांभीर्याने विचार व्हावा हीच माझी विनंती आहे। विभागाने याच्यावरती ऍक्शन घेऊन आम्हाला ह्या पुढे येणाऱ्या घटनांपासून कसं वाचवता येईल याच्यावरती तुम्ही उपाय सुचवावा। पण अजून अशी आहे तर ते पण पडण्याच्या परिस्थितीत कधी ते पण 6व्या मजल्यापर्यंत एवढी मोठी हाईट आहे त्याची, 6 मजल्याच्या वरती गेलंय, खूप मोठं झाड आहे ते पण, त्यालाही कापायचं आम्हाला म्हणून निवेदन देतोय। मॅडमला निवेदन दिलं आणि आशा केली की तुम्ही लवकरात लवकर यावर उपाय करावे, कारण की आज जी पण काही घटना आमच्या इथे झाली ती तिसरा प्रकार होता हा। या जीवितहानी झाली नाही, परंतु या दुर्घटनेचा तिसरा प्रकार होता हा। आणि आता इथून पुढे जर यावर काही ऍक्शन झाली नाही तर नक्कीच प्रभागातील सर्व आमच्या कलानगर मधील महिला वर्ग, बंधू भगिनी यावर तीव्र आंदोलन करू। KVR न्यूज प्रतिनिधी आशिष सांगळे, नाशिक रोड। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।